मंडळी, आज आमच्या गावाकडे पहिलाच पाऊस पडणार आहे आणि हे वातावरण तुम्ही बघू शकता. ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि पावसाचे थोडे थोडे थेंब पडत आहेत. तर हा पक्षी ओरडतोय, मी पक्षाचं गाणं ऐकू शकता. आत्ता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही आत्ता असं वातावरण आहे गावाकडे. हे बघा, म्हणजे जेव्हा आम्ही दुपारचं 12 वाजता बाहेर पडतो त्यावेळी पूर्णपणे ऊन असतं, कडाक्याचं ऊन असतं. अक्षरशः चटके वगैरे बसत असतात. पण आत्ता एवढं पावसामुळे ढगाळ वातावरण झालं ना, असं वाटत नाही की सकाळचेच 7 ते 8 असं वाजलेले आहेत असं वाटतं. जिकडे तिकडे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय कानावरती. पहिलाच पाऊस म्हटल्यावरती घराबाहेर ज्या काही वस्तू ठेवतो आपण, जी लाकडं असेल, जी चूल जाळण्यासाठी ठेवतो आपण, ती घरी ठेवण्यासाठी किंवा एका सुखरूप जागेसाठी जिथे पाऊस लागणार नाही, त्यांना पाणी लागणार नाही अशा जागी ठेवण्यासाठी माणसांची लगबग चालू असते. इतर ज्या काही गोष्टी असतात ना, त्या देखील आतमध्ये त्या ठेवणे गरजेचं असते. कारण पाणी पडल्यानंतर मग त्या खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आत्ता पहिला पाऊस आला आहे म्हटल्यावरती सगळ्यांची लगबग चालू आहे. प्रत्येकजण घराबाहेर येऊन काम करतो. एक लहानपणीची आठवण ताजी झाली. आम्ही जेव्हा लहान होतो ना, त्यावेळी पहिला पाऊस म्हटल्यावरती जो सुसाटाचा एकदम वारा सुटायचा, जोरचा वारा सुटायचा, तेव्हा या आंब्याच्या इथे धावायचो. कारण हा एवढा मोठा आंबा हा त्यावेळी लागायचा. आत्ता काय तो काही जास्त लागलेला नाही, लागलाच नाही कुठेतरी, वाटतं नाहीच लागला आहे तो त्यावेळी. तर त्याच्यावरून जे आंबे खाली पडायचे ते जमवायला सगळ्यांची गडबड चालू असायची, लहान लहान पोरांची. आत्ता गेल्या वर्षी काय थोडाफार लागला होता, यंदा तर काहीच दिसत नाही त्याच्यावरती. भरपूर वर्ष झाली आंब्याला. मला वाटतं आमच्या आजोबांच्या देखील पिढ्या, त्यांच्या जन्मांच्या आधी हा आंबा आहे इथे. खूप वर्ष झाली आंब्याला. खोड बघा किती त्याचं भक्कम आहे. हे जे दिसतंय तुम्हाला, ह्याला शेतीची मशागत करणं म्हणतात. त्याला कोकणी भाषेत भाजावण करणं असा हा शब्द आहे. जेव्हा बियाणं रुजवलं जातं त्याच्या आधीची ही प्रोसेस आहे पूर्णपणे. त्याला जे आपल्याला गवत, झाडांच्या सुकलेल्या फांद्या ह्या सगळ्या एकत्र करून त्यांना एका जागी ठेवलं जातं, पसरवलं जातं आणि त्याच्यावरती माती टाकली जाते आणि त्याच्यानंतर ही पूर्णपणे शेतीची मशागत केली जाते. तर हे बघू शकता तुम्ही. काजूमध्ये आलो होतो आणि ही बोंड आमच्या काजू आहेत. हे कलमी आंबे आहेत, रत्नागिरी हापूस ज्याला आपण म्हणतो ते. हे ही गावातली विहीर आहे. एकेकाळी इथेच सगळं पाणी भरण्यासाठी गर्दी असायची आणि हा एरिया पूर्णपणे असा पाणवठ्याने भरलेला होता. पाण्याला कट्टे ठेव केले होते. आता घरोघरी नळ वगैरे आले त्याच्यामुळे ही विहीर, ही बघा विहीर.
हे जे दिसत आहेत ना हे आतमध्ये उतरण्यासाठी केलेले आहेत. आणि थोडं पाणी आता गडूळ दिसतंय कारण भरपूर दिवस कोण पाणी भरत नाही या विहिरीमध्ये.